नमस्कार मित्रांनो, तुमची जर केस कोर्टामध्ये दाखल झालेली असेल आणि सदर केसमध्ये शेतमिळकतीचा वाटणीचा प्रॉब्लेम असेल किंवा मोजणीची अडचण असेल आणि त्या संदर्भात जर तुमची कोर्टामध्ये केस असेल तर मित्रांनो, मोजणी अधिकारी यांना तुमच्या मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार कायद्यानं देण्यात आलेला नाही. जर समजा तुम्ही शेतमिळकतीची किंवा गट नंबरची मोजणी 2 वेळा केलेली असेल तर दोन्ही मोजणीमध्ये जर फरक दिसून आलेला असेल तर असा फरक निश्चित करण्याचा अधिकार हा कायद्याला फक्त तुम्ही जे काही कायदेशीर पुरावे मेहरबान कोर्टामध्ये हजर करता त्यावरून सदरचा कोणता नकाशा किंवा कोणती मोजणी योग्य आहे हे मेहरबान कोर्ट ठरवत असतं. सदरचं सायटेशन त्यासाठी देण्यात आलेलं आहे मित्रांनो. AIR 1930 पटना 410 ह्या सायटेशननुसार असं सांगण्यात आलेलं आहे, मोजणी अधिकारी यांना मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार येत नाही. त्याचबरोबर एकाच क्षेत्राच्या जर 2 मोजण्या वेगळ्या वेगळ्या झालेल्या असतील तर कोणती मोजणी खरी आहे हे तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करून त्यामध्ये जे साक्षी पुरावे आहेत किंवा जे मोजणी अधिकारी आहेत त्यांच्या साक्षी घेऊन किंवा जे काय तुम्ही मोजणीचे सीट हजर करून, मग अ प्रत असेल, ब प्रत असेल, क प्रत असेल किंवा शेजारचे ॲफिडेव्हिट असेल शेतकऱ्यांचे, ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचे योग्य पुरावे मेहरबान कोर्टात देऊन तुम्हाला तुमचा नकाशा आणि मोजणी योग्य आहे की नाही हे साबित करून घ्यावं लागतं, असं ह्या सायटेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो.